जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, नवीन कौशल्य शिकून करिअर करायचं असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये भविष्य घडवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण महाराष्ट्र शासनाच्या अमृत उपक्रमाअंतर्गत सुरू होत असलेल्या अमृत ड्रोन मिशनबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अमृत ड्रोन मिशन म्हणजे काय, कोण सहभागी होऊ शकतो, प्रशिक्षणामध्ये काय शिकवले जाणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण होणार आहे, नोंदणी कशी करायची आणि प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होणार, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि माहिती कामाच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर माहिती कामाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवनवीन माहिती सरकारी योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र मानले जात आहे। कृषी, सुरक्षा, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, चित्रीकरण, औद्योगिक कामे अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे। त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत मार्फत अमृत ड्रोन मिशन सुरू करण्यात येत आहे। या मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांना आधुनिक ड्रोन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे आहे। या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन पायलट ट्रेनिंग, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, प्रॅक्टिकल फ्लाइंग एक्सपिरियन्स, DGCA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, उद्योग मान्य प्रमाणपत्र, करिअर अपॉर्च्युनिटीज या सर्व गोष्टींचा समावेश आहे। याशिवाय प्रत्यक्ष ड्रोन उडवण्याचा अनुभव देखील दिला जाणार आहे। मित्रांनो, प्रशिक्षणमध्ये कोणकोणते प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत बघूया। पहिले आहे मीडियम RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर, दुसरे आहे स्मॉल RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर, तिसरे आहे स्मॉल RPC प्लस एरियल व्हिडिओग्राफी आणि चौथे आहे स्मॉल RPC प्लस मॅपिंग अँड सर्वे। म्हणजे जर तुम्हाला शेती, सर्वेक्षण, व्हिडिओग्राफी किंवा मॅपिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर हे प्रशिक्षण तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते। मित्रांनो, आगामी प्रशिक्षण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि कधी सुरू होणार बघूया। पुणे, नागपूर, अमरावती आणि परभणी येथे 14 जुलैला प्रशिक्षण सुरू होणार आहे। रायगड आणि नाशिक येथे 21 जुलैला प्रशिक्षण सुरू होणार आहे। पुणे येथे मीडियम RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर हे कोर्स उपलब्ध आहेत। नागपूर येथे स्मॉल RPC प्लस मॅपिंग अँड सर्वे हे कोर्स उपलब्ध आहे। अमरावती येथे स्मॉल RPC प्लस एरियल व्हिडिओग्राफी हे कोर्स उपलब्ध आहे। परभणी येथे स्मॉल RPC प्लस मॅपिंग सर्वे आणि मीडियम RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर हे 2 कोर्स उपलब्ध आहेत। रायगड येथे मीडियम RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर, स्मॉल RPC प्लस एरियल व्हिडिओग्राफी आणि स्मॉल RPC प्लस मॅपिंग अँड सर्वे हे 3 कोर्सेस उपलब्ध आहेत। नाशिक येथे स्मॉल RPC प्लस प्रिसिजन ॲग्रिकल्चर हे कोर्स उपलब्ध आहे। असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अभ्यासक्रम आयोजित करण्यात आले आहेत। नोंदणी करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध कोर्स तपासून घ्या आणि नोंदणी करून घ्या। या प्रशिक्षणाचे प्रमुख फायदे काय आहेत बघा। DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षक, प्रत्यक्ष ड्रोन फ्लाइंग, उद्योग मान्य प्रमाणपत्र, रोजगाराच्या संधी, स्वतःचा ड्रोन बिझनेस सुरू करण्याची संधी निर्माण होणार आहे। आज अनेक कंपन्या, कृषी क्षेत्र, सरकारी प्रकल्प, सर्वे कंपन्या आणि मीडिया क्षेत्रात ड्रोन पायलटची मागणी वाढत आहे। जर तुम्हाला या प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर www.amrutdronemission.com तसेच www.mahaamrut.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9730151450 या फोनवर चौकशी करू शकता। मित्रांनो, सीट्स मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी। मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे वेळापत्रक आणि इतर अटी शर्ती तपासून घ्या। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा सरकारी योजना, नोकरी, प्रशिक्षण आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।